ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। कोल्हापूरमध्ये महिनाभरापासून प्रचाराच्या रणांगणात उतरलेल्या इच्छुक उमेदवारांना ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारलं। त्यामुळे संतापलेल्या आणि नाराज झालेल्या इच्छुक उमेदवारांनी थेट विरोधी पक्षाचाच आधार घेतला। ही गोष्ट केवळ महायुतीत नव्हे तर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षात पाहायला मिळते। एकंदरीतच कोल्हापूर महापालिकेच्या रणांगणात सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची खिचडी केल्याने शेवटच्या क्षणापर्यंत अनेक उमेदवारांनी कोलांटा उड्या मारल्या आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे, तर काही ठिकाणी आपलाच उमेदवार इतर पक्षातून उभा केला आहे। उद्यापासून 2 दिवस उमेदवारी अर्ज माघार होणार असल्याने त्याला आणखी चुरस निर्माण होणार आहे। निवडणूक लढवायची आहे, पण जागा मित्र पक्षाला, त्यात आरक्षण आडवं, अशा साऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी अनेकांना आतापर्यंत काम केलेल्या पक्षातून बाहेर पडून नवीन पक्षाला जवळ करावे लागले आहे। त्याबरोबरच अनेकांनी महायुतीमध्ये तसेच इतर पक्षातून उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अपक्ष लढवण्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काहींना नवीन पक्षाचा आधार घ्यावा लागला। यामुळे आज कुणी कोणत्या पक्षातून अर्ज दाखल केला याबाबत कार्यकर्ते देखील चौकशी करताना दिसले। निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसांपर्यंत सुरू असलेल्या उमेदवारीच्या घोळामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती। त्यामुळे अनेकांनी अर्ज भरून ठेवले होते। शेवटच्या दिवशी पक्षाचा एबी फॉर्म भरायचा असे नियोजन केलं होतं। काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना संधी मिळाली नसल्याचे अनेक प्रभागात उघड झालं। नवीन पक्षाचा विचार सुरू केला होता, अनेकांनी चर्चा सुरू केली होती। आज शेवटच्या दिवशी त्यावर निर्णय घेऊन त्या पक्षांची उमेदवारी घेतली। महायुतीमध्येही अनेकांना संधी मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातीलही इच्छुकांनी पर्याय शोधले होते। त्यातील अनेकांनी जनसुराज्याची उमेदवारी घेतली आहे। त्याचबरोबर काँग्रेसच्या काही इच्छुकांना महायुतीच्या जागांमध्ये स्थान देण्यात आलं। महायुतीतील काहींना काँग्रेसमधून ही उमेदवारी दिली आहे। यामुळे सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी दिसली।